जय भीम, नमो बुद्धाय. वर्षावासानिमित्त आपण बुद्ध आणि त्यांचा धम्म या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिखित ग्रंथाचे वाचन करीत आहोत. या मूळ ग्रंथाचा मराठी अनुवाद घनश्याम तळवटकर यांनी केलेला आहे. या ग्रंथाचा आपण चौथा भाग आपण मागच्या वेळेस ऐकलेला आहे. चौथ्या भागामध्ये आपण पाहिलं की सिद्धार्थ गौतमाचा विवाह होतो आणि त्यानंतर शुद्धोधन राजा असित मुनींनी सांगितलेल्या आकाशवाणी खरी ठरू नये म्हणून सिद्धार्थ गौतमाला व्यावहारिक सांसारिक जीवनामध्ये गुंतवण्यासाठी विविध प्रकारचे सुंदर महाल बांधतो आणि अतिशय सुंदर अशा स्त्रियांना त्याच्यासोबत राहण्यासाठी तो सांगतो. परंतु हे त्याचे प्रयत्न निष्फळ ठरतात. पुढचा पाचवा भाग. महामंत्र्याकडून राजपुत्राची समजूत. त्या तरुण स्त्रिया अयशस्वी झाल्या व राजपुत्र काही त्यांच्याकडे आकर्षित झाला नाही हे उदाईच्या लक्षात आले. राजनीतीत कुशल असलेल्या उदाईने स्वतःच शेवटी राजपुत्राशी बोलण्याचे ठरवले. राजपुत्रास एकांतात भेटून उदाई त्याला म्हणाला, आपला एक अनुरूप मित्र म्हणून ज्या अर्थी राजाने माझी नेमणूक केली आहे त्या अर्थी अंतःकरणपूर्वक मित्रभावनेने तुमच्याशी बोलण्याची माझी इच्छा आहे, असे म्हणून उदाईने सुरुवात केली. जे अहितकारक आहे त्याच्यापासून परावृत्त करणे, जे हितकारक आहे ते करण्यास प्रवृत्त करणे व संकटकाळी सोडून न जाणे ही मित्राची 3 लक्षणे आहेत. मित्रत्वाचे अभिवचन दिल्यानंतरही पुरुषार्थापासून तुम्हाला दूर जात असताना पाहून मी त्याकडे दुर्लक्ष करणे म्हणजे मी मित्रत्वाला पारखा झालो असे होईल. वरवरच्या मनाने सुद्धा स्त्रियांशी संबंध जोडणे हे योग्यच आहे. त्यामुळे मनुष्याचा संकोचही जातो व त्याचे रंजनही होते. आदरपूर्वक वागणूक व तिच्या इच्छेची परिपूर्ती या 2च गोष्टींनी स्त्रीचे हृदय प्रेमात बांधले जाते. निस्संदेह सद्गुण देखील प्रेमाचे कारण असतात, कारण स्त्रीला आदरभाव आवडतो. मग हे विशालक्ष, तुम्ही वरवरचे प्रेम दाखवायचे देखील प्रयास का नाही करणार? विनय हा स्त्रियांना औषधाप्रमाणे सुखकर वाटतो. विनय हा त्यांचा एक अलंकार आहे. विनया वाचून सौंदर्य हे पुष्पविहीन उद्यानासारखे आहे. पण केवळ विनयाचा काय उपयोग? त्याच्याबरोबर हृदयातील भावनेचीही जोड असली पाहिजे. मोठ्या कष्टाने प्राप्त होणारे कामभोग तुमच्या मुठीत आहेत. मग खात्रीने तुम्ही त्यांचा तिरस्कार करणार नाही ना? काम हाच सर्वप्रथम पुरुषार्थ असे मानून प्राचीन काळी इंद्राने गौतम ऋषीची पत्नी अहिल्या हिचे प्रियाराधन केले. अशाच प्रकारे अगस्त्य ऋषीसुद्धा सोमाची पत्नी रोहिणी हिच्याशी रममाण झाला आणि श्रुती सांगतात की लोपामुद्रेचीही तीच गत झाली. महान तपस्वी बृहस्पतीने औतव्याची पत्नी जी मरुताची कन्या ममतेला भोगून भारद्वाजाला जन्म दिला. चंद्राने बृहस्पतीच्या पत्नीला ती चंद्रास अर्घ्य प्रदान करीत असताना तिला ग्रहण करून दिव्य बुधाला जन्म दिला. अशाच प्रकारे प्राचीन काळी विषयासक्त झालेल्या पराशर ऋषीने सुद्धा यमुना नदीच्या काठी वरुणाच्या मुलाची मुलगी कुमारी काली हिच्याशी सहवास केला. कामातुर वशिष्ठ ऋषीने अक्षमाला नावाच्या एका खालच्या जातीतील हीन स्त्रीशी रत होऊन कपिंजलाद नावाच्या पुत्रास जन्म दिला आणि वार्धक्याने गलित गात्र झालेला असतानाही राजर्षी ययाती हा चैत्ररथ वनात विश्वाकी अप्सरेबरोबर रममाण झाला आणि पत्नीशी संभोग केल्याने आपल्यावर मृत्यू ओढावेल हे जाणत असूनसुद्धा कौरव नरेश पंडू माद्रीच्या सौंदर्य आणि गुणावर मुग्ध होऊन विषय सुखाच्या अधीन झाला. यासारख्या अनेक महान पुरुषांनी देखील सुखासाठी निंदनीय कामोभोगाचा अवलंब केला. तर मग जे भोग प्रशंसनीय आहेत
अशांचा अवलंब करणे यात दोष कसला? आणि हे असे असताना देखील तुमच्यासारख्या शक्ती, तारुण्य व सौंदर्य संपन्न युवकाने ज्या सुखांच्या अधीन सर्व जग आहे आणि ज्या सुखावर स्वभावतःच तुमचा हक्क आहे त्या सुखाची उपेक्षा करावी, हे आश्चर्य आहे. पुस्तकातील पाठ 12वा, राजपुत्राचे महामंत्र्यास उत्तर. पवित्र परंपरेने समर्थलेली व योग्य वाटणारी महामंत्र्याची ही वचने ऐकून मेघगर्जनेसारख्या आपल्या आवाजात राजपुत्राने उत्तर दिले. माझ्याबद्दलचा स्नेहभाव व्यक्त करणारी तुमची ही भाषा तुम्हाला योग्यच आहे, परंतु तुमची चूक कुठे होत आहे हे मी तुम्हाला पटवून देईन. मी ऐहिक विषयांची अवहेलना करत नाही. सर्व सृष्टीतील प्राणी मात्र त्यात गुरफटलेला आहे हे मला माहीत आहे, पण हे सर्व जग अनित्य आहे याची जाणीव असल्यामुळे माझे मन त्यात रमत नाही. जरी हे स्त्री सौंदर्य कायम राहणारे असते तरीसुद्धा विषयोपभोगातच आनंद मानून राहणे सुज्ञ माणसाला शोभणारे नाही. आणि जरी तुम्ही म्हणत असले की थोर महात्मेसुद्धा विषय वासनेला बळी पडले तरी त्यांच्या त्या उदाहरणांना प्रमाण मानता येत नाही, कारण त्यामुळे शेवटी त्यांचा नाशच झालेला आहे. जेथे सर्वनाश आहे किंवा जिथे ऐहिक विषयाचा मोह आहे अथवा जिथे आत्मसंयमनाचा अभाव आहे अशा ठिकाणी खरी महानता असूच शकत नाही. आणि स्त्रियांशी वरकरणी प्रेम करून वागावे असे जेव्हा तुम्ही म्हणता तेव्हा ते वरकरणी प्रेम जरी आदरपूर्वक असले तरी मला त्याची गोडी वाटत नाही. जेथे खरेपणा नसेल तेथे स्त्रीची इच्छापूर्ती करण्यातही मला मुळीच आवडणार नाही. जर माणसाचे मन त्या संयोगात नसेल तर त्या संयोगाचा धिक्कार असो असेच मी म्हणेन. जेथे मन विषयाधीन झाले असेल, जेथे मिथ्यत्वावर विश्वास असेल, जेथे असीम आसक्ती असेल आणि जेथे विषयवस्तूंचे दोष न पाहणारे मन असेल तर मग अशी स्वतःची वंचना करून घेण्यात काय अर्थ आहे? आणि विषय वासनेचे बळी जर एकमेकांची फसवणूक करू लागले तर ते पुरुष स्त्रियांनी त्यांच्याकडे बघावे यासाठी देखील अपात्र नाहीत काय? आणि त्या स्त्रिया या योग्यतेच्या नाहीत काय की त्यांच्याकडे पुरुषांनी बघूसुद्धा नये? एकमेकांकडे पाहण्यासही अपात्र आहेत असेच नाही का? कारण या गोष्टी अशाच आहेत. मला खात्री आहे की अशा नीच विषय भोगाच्या कुमार्गाकडे तुम्ही मला घेऊन जाणार नाही. राजपुत्राच्या या दृढ संकल्पाने उदाई निरुत्तर झाला आणि त्याने ही सर्व वास्तव त्याच्या पित्याला राजा शुद्धोधनाला निवेदन केले. आपल्या पुत्राचे मन सर्व प्रकारच्या विषयभोगांपासून परावृत्त असल्याचे जेव्हा शुद्धोधनास समजले तेव्हा त्याला त्या सबंध रात्री झोप लागली नाही. हृदयात बाण रुतलेल्या हत्तीसारखा तो विव्हळत राहिला. राजपुत्र सिद्धार्थाला भोगमय जीवनाच्या सुखाकडे आकर्षित करण्याचा मार्ग शोधण्यासाठी व त्याच्या जीवनाला ज्या प्रकारची कलाटणी मिळण्याचा संभव होता त्यापासून त्याला परावृत्त करण्यासाठी राजा शुद्धोधनाने आपल्या मंत्र्यांच्यासह विचार करण्यात पुष्कळ वेळ खर्च केला. पण आतापर्यंत योजिलेल्या उपायांखेरीज दुसरा कोणताही उपाय त्यांना सुचला नाही. आणि ज्यांच्या पुष्पमाळा आणि अलंकार व्यर्थ ठरले, ज्यांचे हावभाव व लाडीगोडी निष्फळ ठरली, अशा आपले रतिभाव हृदयात लपवून ठेवलेल्या त्या युवतींचे ते अंतपूर विसर्जित करण्यात आले. जय भीम. नमो बुद्धाय.